थोड्याच वेळात राहुल गांधी यांची पत्रकार परिषद। वोट चोरीचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा राहुल गांधी यांचा इशारा। कोणत्या मतदारसंघातील आकडेवारी मांडणार याकडे लक्ष। दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला अटक। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब। सूत्रांची माहिती। आरोपी उपेंद्र पावसकर संपत्तीच्या वादातून सतत श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार करायचा। श्रीधर पावसकर बाळासाहेब ठाकरे यांचे बॉडीगार्ड होते। उपेंद्र नावाच्या व्यक्तीला आम्ही ओळखत नाही, श्रीधर पावसकर यांच्या कुटुंबियांचा दावा। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईत सत्तेत आल्यास आनंद। महाविकास आघाडी म्हणून सर्व ठिकाणी एकत्र लढू शकत नाही। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत शरद पवार यांचं विधान। हैदराबाद गॅझेटला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणीपर्यंत ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये, विनीत धोत्रे यांची हायकोर्टात मागणी। 2 सप्टेंबरचा शासन निर्णय मागे घेण्याची याचिका। राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्याला सर्वात जास्त फटका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत सरकार करणार, फडणवीसांचं आश्वासन। राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाही। देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं, शिवरायांच्या काळातील दाखला देत शरद पवार यांचा फडणवीसांना सल्ला। पीयूसीचे दर 16% वाढणार। नवीन दर निश्चितीसाठी दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा राज्यांचा आढावा। परिवहन विभागाने नेमलेल्या समितीकडून पीयूसी दरवाढीचा अहवाल तयार। रविवारी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये होणार सामना। भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पाकचा अरशद नदीम यांची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत अंतिम फेरीत धडक।